तुम्ही फायनान्स मध्ये या, सिग्नेचर करा आणि तुमचं लोन घेऊन जावा. नाही नाही, लोनची पिनची काय गरज नाही आम्हाला, आमच्याकडे आहेत पैसे. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणाला प्रँक कॉल करणार आहे माहित आहे का तुम्हाला? तर इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील ऋतुजा येलजाळे यांना आपण प्रँक कॉल करणार आहे. त्यांचे पण युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, इंस्टाग्रामला आहेत. तर त्यांची शेतीवरती किंवा डेली रुटीनवरती ब्लॉग असतात बरं का, खूप छान ब्लॉग बनवतात. तर त्या ताईंना मी आज डायरेक्ट फसवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कसं कसं फसवतोय तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा. चला मी डायरेक्ट प्रँक कॉलला सुरुवात करतो. हॅलो. हॅलो. हॅलो मॅडम, तुम्ही ऋतुजा येलजाळे बोलताय का? हा तर मी फार्मर फायनान्स मधनं बोलतोय, सचिन. हा, बोला ना. तर तुम्ही शेतीसाठी 1,00,000 रुपयाची फाईल केली होती, तर ती तुमची मंजूर झाली आहे आता. नाही नाही, आम्ही काय केलं नाही. अहो, कसं काय केलं नाही? मग तुमचा नंबर माझ्याकडे आला कसा? मला तुमची इन्फॉर्मेशन भेटली कशी? का आम्हाला काय कामं नाहीती का तो फोन करायला? अरे तू काय पण बोलू नकोस, आम्ही केलंच नाही तर आम्ही काय शेतकरी काय कमी वाटलो का तुम्हाला? अहो, तुम्ही शेतकरी कमी नाहीत मला माहिती आहे, पण आता पुढच्या महिन्यामध्ये पेरणी येणार आहे आणि पेरणीसाठी तुम्हाला काही पैसे पाहिजेत. तर ती फाईल तुमची मंजूर झालेली आहे. तुम्ही फायनान्स मध्ये या, सिग्नेचर करा आणि तुमचं लोन घेऊन जावा. नाही नाही, लोनची पिनची काय गरज नाही आम्हाला, आमच्याकडे आहेत पैसे अहो, मग शेती करण्यापुरते. तुमच्याकडे शेती करण्यापुरते पैसे असतील हो, पण तुम्हाला दुसऱ्या कशासाठी तर लागत असतील, आणि तुम्ही फाईल कशासाठी केली? नाही नाही, फाईल बिल काय केली नाही, काय पण कसा बोलतोयस तू? अहो, मग तुमची डॉक्युमेंट माझ्यापासून आली कशी? नाही नाही ते केलं. ते व्हेरीफाय डॉक्युमेंट झाली कशी, माझ्यापासून आली कशी? आम्ही केलंच नाही तर तुझ्याकडे फाईल कुठून आली? अहो, मग तुम्ही एक मॅजिकली विचार करा, तुमचा नंबर माझ्याकडे आला कसा आणि ते तुमचं नाव वगैरे तुमचा ऍड्रेस समजा व्हेरीफाय झाला कसा? काय कुठून घेतला असेल तू, मला काय माहित नाही. कसा पण घेता येतो, नंबर घ्यायचा म्हणल्यावर कुठून पण घेता येतो. सॉरी सॉरी, मी एकदा माहिती चेक करतो तुमची. हा, नाही नाही, आम्ही लोन फिन काय केलं नाही. मग मी चुकीच्या नंबरला कॉल केलाय. एकच मिनिट चालू राहू द्या. हा. तर दीपक येलजाळे तुमचे कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. मग मला दीपक येळजाळेच्या नावावर फाईल आहे, तर त्यांचा नंबर बंद लागतोय. तर मी त्यांनी 2 नंबर दिले होते त्यावेळेस, तर त्यातला एक नंबर चालू आहे. मग त्या नंबरला कॉल केलाय. त्यांच्या वाईफ आहेत का तुम्ही? हा, मी वाईफ आहे त्यांची. म्हणजे बायकोच की? हा, मग काय वाईफ म्हणल्यावर बायकोच होणार ना. नाही नाही, कसं आहे ते, आमचं थोडं शिक्षण कमी असतं त्याच्यामुळे समजत नाही. शिक्षण कमी, वाईफ ही म्हणा येतंय आणि तसं कसं जमाना? नाही, ते विचारावं म्हणलं. तर मग ऋतुजा येलजाळे तुम्हीच आहेत ना त्यांची वाईफ? हो हो, मीच आहे. तर त्यांचा कॉल बंद लागतोय. त्यांना प्लीज तुम्ही लवकरात लवकर फायनान्सला पाठवून द्या. नाही नाही, त्यांनी केलं असतं तर मला बोलले असते ना ते. अहो, पण काही गोष्टी सिक्रेट असतात ना नवरा बायको, त्यांनी तुम्हाला सांगितलं नसल. नाही नाही, ते मला सगळं सांगतात आणि हेच कसं काय सांगितलं नाही? काय माहिती, मला काय तुमचा विषय माहित नाही, पण तुम्ही लवकरात लवकर त्यांना पाठवून द्या. नसेल तर तुमची फाईल खराब केली जाईल. नाही नाही. तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल इथं फायनान्सला. नाही नाही, फायनान्स बिनान्स काय करायची गरज नाही आम्हाला. तुम्हाला वाटतं काय शेतकरी म्हणल्यावर आम्हाला सारखं लोन काढूनच पैसे घ्यायला लागते शेती करायसाठी? तसं काय नाही. अहो, तुमचं मॅडम पूर्ण बरोबर आहे हो, पण तुम्ही फाईल केलीच कशाला सुरुवातीला? तुम्हाला पैशाची गरज नाही तर फायनान्सला यायचंच नाही ना. आम्ही केलीच नाही, तुम्ही तसं कसं बोलताय? असं म्हणजे तुम्ही सारखं बार सांगून देताय शेतकरी लय ब्रँड आहे, शेतकरी लय ब्रँड आहे, शेतकऱ्याला पैशाची गरज नाही, तर मग फाईल केली कशासाठी? फाईलच केली नाही आम्ही. अहो, केलेली आहे तुम्ही फाईल, मग तुमचा नंबर तुमचा ऍड्रेस माझ्याकडे आला कसा? तुम्ही खोटं बोलताय. नाही नाही, आता तू काहीतरी बोलायला लागले. काय काय बोलतोय मी मी जे आहे ते रेल बोलतोय ना. नाही नाही, केलंच नाही तर तुमच्याकडे नंबर ही येतो का? कुठून पण घेतात ना माणसं नंबर. मी युट्यूबला पण आहे, युट्यूब वरनं पण घेता येतो ना. म्हणजे तुम्ही युट्यूबला आहात का? हा, युट्यूब पण आहे ना माझं, इन्स्टा आहे, कुठून पण नंबर मिळतो. घ्यायचा म्हणल्यावर माणसं कुठून पण नंबर घेतात. युट्यूबवर तुमचं काय आयडिया आहे, म्हणजे कोणत्या नावानं? ऋतुजा येलजाळे. ऋतुजा येलजाळे का?
हा चालतंय, मी करेन त्याला व्हिजिट एकदा. पण आम्हाला पर्सनल विचारण्याचा काही अधिकार नाही. ही कॉल रेकॉर्डिंग होते, त्याच्यामुळे मी काय पर्सनल लाईफ बद्दल बोलू शकत नाही. तर तुम्ही येणार आहोत का नाही सह्या करण्यासाठी? नाही नाही सही बी काय करायला येणार नाही. अहो यावं, असं करू नका, तुमच्या पाया पडतो मी. पाया पडायची काय गरज नाही तुला. अहो आमच्यावर पण काही जबाबदारी असतात, आमचे पण काही सिनियर्स असतात. नाही नाही आम्ही सही करायला लोनच केलं नाही तर सही करायला येऊन काय करू. मग तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला म्हणजे लोन तुम्ही फाईल केली नसेल तर चालेल, पण तुम्हाला भविष्यात पाहिजे का लोन? नको नको आम्हाला लोन नको. मग तुमची शेती लई ब्रँड आहे का, की तुमच्या शेतीत आता सध्या तुम्ही कुठलं उत्पादन घेता? आम्ही पेरू, ऊस, पेरू, ऊस, परत? अजून मिरची असंच असते तरकारी काय पण. अच्छा अच्छा अच्छा. हा तर मग भविष्यात तुम्हाला पैसे लागू शकतील का नाही? लागू शकतात मोहर पण नाही आम्हाला लोन करायची काही गरज नाही. पण भविष्यात जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही एकदा फार्मर फायनान्सला नक्की भेट द्या. बर बर बघते ना मी त्यांना आल्यावर विचारते न मग बघू डिसिजन करून सांगते तुला. नाही, पण तुम्ही काय करा, लवकरात लवकर त्या तुमच्या मिस्टरांना, का ती काय मिसेज मिसेज का? मिसेस नाही मिस्टर मिस्टर. म्हणजे नवऱ्याला मिसेज म्हणते ती का? मिसेस नाही मिस्टर. मिस्टर मिस्टर एम आर हा मिस्टर, हा हा हा. हा मिस्टर आणि बायकोला मिसेस म्हणतात एवढं कसं कळत नाही रे तुला. नाही, ते आमचं कसं शिक्षण नसल्यामुळे भाषण फसते, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या लवकरात लवकर तुमच्या मिस्टरांना पण सांगा फायनान्स मधून कॉल आलता. हा सांगते की आता काय ते घरी नाहीत हा गेलेत हा. जरा बाहेर मार्केटलाच गेलेत. अच्छा अच्छा. हा मग आल्यावरती सांगते बघतो बोलून. तुमच्या घरी मला वाटतं बदकं पण आहेत. तुम्हाला सगळीच माहिती आहे बरीच आमच्या घरची. बदकं आहेत, परत जर्शा गाई आहेत तुमच्याकडे, एक कुबुटा ट्रॅक्टर आहे. हा आहे ना. ओळखतो मी तुम्हाला, चांगलं ओळखतो बरं का. तुम्ही सगळं सांगायला लागलाय म्हणल्यावर ओळखीचं दिसताय कोणीतरी. अहो सचिन बोलतोय मी, कशाला तुमच्या ओळखीचा राहू, मी फायनान्स मधून बोलतोय, पण कळतं मला थोडं थोडं. भविष्य बघणार आहेत का तुम्ही भविष्य कळायला. भविष्य कळत नाही, पण मला समजतंय थोडं थोडं. होय हा. आहेत बदक आहेत सगळं आहे आमच्या घरी तुम्ही सांगताय ते सगळं आहे. अन आपली ती, सॉरी सॉरी, मला जादू जादू कोण आहे ती? म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघणारे दिसताय माझे युट्यूबवर. जादू कोणाचं नाव आहे मला एकदा सांगचाल का? मलाच म्हणतात ते जादू. म्हणजे तुमचं टोपण नाव जादू आहे का? हा व्हिडिओ चालू केल्यापासून ते मला जादू म्हणतात. अच्छा अच्छा. तर त्यामागचं काय एखादं कारण सांगू शकाल का तुम्ही? जादू म्हणजे तुम्ही काय चमत्कार केलाय का नेमकं काय? चमत्कार नाही काय नाही ते आपल्या असंच बोलतात जादू. पण काही ना काही कारण असेल ना तुमचं टोपण नाव पडण्याचं, जादू ह्या मागचं काहीतरी कारण असेलच. आहे की पण मी तुम्हाला का सांगू ते तुम्ही कोण आहे कुठले माझ्या ओळखीचं ना पाळखीचं मी तुम्हाला का सांगू. हा ते पण बरोबर आहे. युट्यूबला माझे व्हिडिओ सर्च करा. दीपक येलजाळेच्यात पण आहे त्यांनी कारण पण सांगितलंय जादू मी का म्हणतो म्हणून. पहिले व्हिडिओ येतात 2 वर्षापूर्वीचे, 1-2 वर्षापूर्वीचे. अच्छा, तर मी आता नवीन व्हिडिओ बघतोय 6 महिन्यापूर्वीपासून, तर जुनी काय मी बघितलेली नाही ती, तर एक वेळेस चेक करून घेतो मी. हा मी का तुम्हाला डिटेल मध्ये सगळं सांगू. सांगू नका, मला काय त्याची गरज पण नाही माहिती करून घेण्याची, पण मनात प्रश्न आला म्हणून मी तुम्हाला विचारलेला आहे. हा युट्यूबला सर्च करून बघा म्हणजे तुम्हाला उत्तर भेटेल त्याचं. चालतंय राव, मी करेन प्रयत्न. हा तर बाकी काय करताय अजून? झालं जेवण वगैरे तुमचं? आता दुपारचं नाही जेवण सकाळचंच आणि संध्याकाळचं. म्हणजे तुम्ही काय उपवास धरलाय का? नाही नाही उपवास बिपवास नाही आम्ही काय करत. अच्छा अच्छा. हा पण तुम्हाला काय करायचंय मी दुपारचं जेवू नाही तर नाही जेवू. काहीच करायचं नाही हो आम्हाला, पण उगं विचारलं असं माणुसकीच्या नात्यानं. हा नाही दुपारचं नाही जेवण करत आता संध्याकाळी डायरेक्ट. तर हसताय. तुम्हाला आवाज वगैरे काय माझा असा ओळखू आला नाही का? तुम्ही ओळखीचं तरी वाटताय सगळं सांगताय म्हणल्यावर कोण आहे का जवळचं तुम्ही? नंदू मोऱ्याला ओळखता तुम्ही? अयो भाऊ तुम्ही व्हय.
काय राव म्हणलं प्रँक कॉल करावा आणि वहिनीची चेष्टा करावी. नाही नाही, आवाज एवढा ओळखता आला नाही. नंबर पण तुमचा माझ्याकडे सेव्ह आहे, पण हा नवीनच नंबर होता, त्याच्यामुळे म्हणलं कुणी पण फोन करतंय. प्रँक कॉल साठी नवीनच नंबर आहे आपला. होय का? हा. सॉरी बरं का, तुम्हाला एखाद्या वेळेस चुकून आरतुर शब्द गेला असं. नाही राव, तुम्ही खूप मस्त बोलताय आणि शेतकऱ्याची तारीफ करताय. मी पण एक शेतकरी मुलगा आहे. मला पण खूप भारी वाटलं बरं का तुमचं बोलणं ऐकून. नाही नाही, मला ओळखता आला नाही पहिल्यांदा आवाज, पण सॉरी बरं का, काय चुकलं असलं माझं तर. नाही राव, तुम्ही कशाला चुकताय. तुम्ही डेली ब्लॉग बनवताय बघताव मी, आणि तुम्हाला सराव आहे बोलण्याचा, त्याच्यामुळे चुकाचा काही विषयच नाही. नाही, आवाजच ओळखू आला नाही, नाहीतर मी आरतुर अशी बोललीच नसते. नाही नाही, असू द्या राव, काहीच प्रॉब्लेम नाही. बर म्हणलं बर. म्हणलं एक प्रँक कॉल करावा. आणि असं काय काय करतात पण ना असं कॉल, त्याच्यामुळं म्हणलं कोणी पण करतंय कॉल त्याच्यामुळं. आता फॅन फॉलोअर्सची तर कॉल येणारच ना तुम्हाला. हा, काय असतात चांगले काय नसतात. बरोबर आहे की. हा तर बाकी मजेत आहे ना समजा. हा, मजेत आहे. हा, चलते तर आमच्या जिवलग मित्राला सांगा, दीपक भाऊला आलता म्हणावं नंदूचा कॉल. हो हो, सांगते की. ते काय नाहीत आता घरी, हा खरंच गेलेत बारामतीला. हा हा. हा, तर चलते, ठेवू का? बर बर, सॉरी आणखीन एकदा. हो नको ताई साहेब, सॉरी कशाला राव, असू द्या. अरे तुर शब्द गेले ते कस तरी वाटतंय नाही मला. राव, बरोबर आहे. मीच खोटं बोलत होतो मी खोटं बोलल्यामुळे मग तुम्हाला पण राग येणारच ना. हा, नाही ते पण हम्म. बरोबर आहे. मग मी जर व्यवस्थित समजा बोललो असतो तर तुम्ही पण चांगलं बोललो असतो, पण माझे शब्द काही चुकीची होती. फायनान्स घ्या, ही करा ती करा, त्याच्यामुळे झालंय समजा, असू द्या. बर बर. हा, चलते, ठेवू का? हा, हो हो. हा हा, चलते, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण केला होता इंदापूर तालुक्यातल्या शिंदेवाडी गावातील ऋतुजा येळजाळे यांना प्रँक कॉल. तर त्यांचे पण युट्यूबवरती खूप भारी भारी व्हिडिओ असतात, आणि ऋतुजा ताई म्हणजे आमच्या दीपक भाऊच्या मिसेस. दीपक भाऊ पण खूप मस्त माणूस आहे बरं का. आता ते दीपक भाऊ पण आपल्याशी बोलले असते, पण दीपक भाऊ बारामतीला गेलेत काही काम असतं. तर असू द्या, तुम्हाला प्रँक कॉल कसा कसा वाटला, आणि जाता जाता तुम्हाला सांगून जातो, शेतकरी पण हा कोणाला कमी नाही. लोन असू द्या, पैसा असू द्या, काय पण असू द्या, ते कोणाच्या बळी पडत नाही, किंवा सहजासहजी मला पैसा पाहिजे असं म्हणत नाही. हां, जवळ पैसे जरी नसतील तर आपली जिंदगी व्यवस्थित जगतात, पण कोणापुढे भीक मागत नाहीत. तर आपण तर आता बघितलंच असेल, मी फायनान्समधून बोलतोय. 1,00,000ची फाईल तुमची मंजूर झाली आहे, या तुम्ही घेऊन जावा. तर एखाद्या महिलेने किंवा एखाद्या सर्वसाधारण माणसानं म्हणलं असतं, आलो आलोच मी, येतो सही करून घेऊन जातो. पण त्यांनी तसं न करता उलटं मलाच माघारी बोललेल्या आहे त्या. तर ही एक शेतकऱ्याची पॉवर आहे, आणि शेतकरी असल्याचा अभिमान आहे आपल्याला, गर्व आहे आपल्याला. तर चला मित्रांनो, नेक्स्ट प्रँक कोणावरती करतोय बघण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.